नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातलं पावसाचं वातावरण अजूनही कायम आहे. अनेक भागांमध्ये पुढचे 4-5 दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसंच गारपिटीची शक्यता काही भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. मग नेमकं कोणत्या भागात पाऊस होऊ शकतो, कोणत्या भागात गारपिटीची शक्यता आहे, पुढच्या 4-5 दिवसानंतर देखील पाऊस पडणार आहे का, नेमकं ऊन कधी वाढणार आहे, या सगळ्या प्रश्नांचा आढावा आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, हवामानाचा हा सगळा मुद्दा आपल्याला समजावून सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. सर, पहिला प्रश्न हाच आहे की राज्यातल्या काही भागांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बरोबर. तर नेमकं कोणकोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते? गारपिटीचं बघा, आपण मागच्या मुलाखतीतही बोललो की साधारण 26 ते 27 मार्चपर्यंत वातावरण हे अवकाळी पावसाचं राहील आणि त्यावेळेस आपण गारपिटीबद्दल असं विशेष काही त्याच्यामध्ये प्रकाश टाकला नव्हता. परंतु आता परवा 27 काल म्हणजे काल 27 आज 28 तारीख आहे आणि उद्या 29 आहे. पण अशा काही गारपिटीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रणाल्या किंवा ते वातावरण सध्या लागू झालेलं आहे. म्हणूनच येत्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे इव्हन 3 एप्रिलपर्यंत नक्कीच गडगडाटीसह अवकाळी पाऊस तर आहेच आहे, विजांचा कडकडाट आहे, वारा पण आहे. 30 ते 40, 40 ते 50 ताशी किलोमीटर वाहणारा वारा पण आहे आणि त्याबरोबर गारपिटीची शक्यताही ह्या येत्या 4-5 दिवसामध्ये आहेच. बरं. आता तुमचा प्रश्न असा आहे की नेमका कुठं गारपीट होणार आहे. आता पुन्हा ते गारपीट होणार आहे आणि जिल्हे सांगितले म्हणजे त्यांनी अलर्ट मोडवर जायला पाहिजे हे जरी अपेक्षित असलं तर गारपीट ही आता तसं जर लागू झालं तर कोकण वगळता, मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जे 29 जिल्हे आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगतो उद्यापासूनच गारपिटीची शक्यता आहे. त्यात विशेषतः 29, 30, 31 मार्च याच्यामध्ये या ठिकाणी गारपिटीची शक्यता अधिक आहे. गारपिटीची का पावसाची? हे बघा, ज्यावेळेस पाऊस असतो पावसाबरोबर पहिल्यांदा पाऊस नंतर गारपीट लक्षात घ्या. अवकाळी वातावरण म्हटल्यानंतर गारपीट लगेच चालू झाली आणि पावसाचा थेंब पडला असं होत नाही. पावसाबरोबरच गारपीट चालू होते. बरोबर. आता ह्या पाऊस म्हणजे काय अति जोरदार पाऊस आहे, खूप पाऊस आहे, 4 तासाला असा पाऊस नाही आहे. मग शेतकऱ्यांच्या काढणीच्या काळामध्ये गारपीट हा विषय महत्त्वाचा आहे. रविवार 29 मार्चपासूनच या ठिकाणी शक्यता आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं की कोकण मुंबईमध्ये नाही आहे आणि उर्वरित जिल्ह्यात आहे. पण कोकणात सुद्धा 30 मार्चला म्हणजे सोमवारी शक्यता आहे. बरं. त्या ठिकाणी अवकाळी पाऊस, विजा, गारा, वारा आणि त्याबरोबर म्हणजे गारपिटीची शक्यता तेथे आहे. मग राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यात बघा, आज जरी 28 तारीख असली तरी काल आपल्या मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे म्हणजे कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, नंतर सोलापूरचा काही भाग, धाराशिव, लातूर या ठिकाणी हा जो पाऊस झालेला आहे आणि ज्या ठिकाणी तिथे गारपीट झालेली आहे म्हणजे सगळ्या जिल्ह्यात लागोपाठ सलग होमोजिनियस अशी झालेली नाही, पण कुठंतरी पॉकेट्समध्ये झालेली आहे. आणि त्याचं एकमेव कारण जे वातावरण कर्नाटकात आहे. कर्नाटक गेल्या 3-4 दिवसापासून अत्याधिक पाऊस आहे, त्याचबरोबर गारपीट तिथे होत आहे. त्याच्या प्रेरित परिणामासाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यामध्ये हा परिणाम जाणवतो आहे. ओके. आपण पुढच्या गारपिटीबद्दल बोलतोय आणि त्यामध्ये विशेषतः पुन्हा हाच बेल्ट की साधारण सिंधुदुर्ग नंतर कोल्हापूर, पण याच्यामध्ये संपूर्ण खानदेशपासून तर सोलापूर सांगलीपर्यंत आणि विदर्भातल्या मराठवाड्यातला तुम्ही हे जे कडाची जिल्हे आहेत नांदेड, परभणी, तुम्हाला सांगतो हिंगोली, धाराशिव, बीड या ठिकाणी पावसाबरोबर परभणी या ठिकाणी पाऊस तर आहेच आहे, त्याबरोबर गारपिटीची शक्यता आहे. त्यामुळं आणि हा पीक काढणीचा कालावधी आहे, त्यामुळं साधारण वातावरण 29, 30, 31 मार्च यापर्यंत आहेच आहे. पण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 3 एप्रिलपर्यंत म्हणजे सध्या 2ला तुम्हाला हनुमान जयंती आहे आणि 3ला गुड फ्रायडे आहे, तिथपर्यंत हे वातावरण टिकून राहणार आहे. त्यामुळे गारपिटीची शक्यता आहे. म्हणजेच काय, शेतकऱ्यांनी थोडी जागरूक असावं. मग आता त्याच्यामध्ये तुम्ही जर तीव्रता विचारू लागला तर ती तीव्रता ही कमी जास्त आहे. आणि मी जरी तारखा 5 दिवस सांगितले तुम्हाला 29, 30, 31, 1, 2, 3 म्हणजे 6 दिवस झाले,
तरी प्रत्येक दिवशी तिथं गारपीट होईल असं नाही. अच्छा. म्हणजे काही ठिकाणी 29ला होईल, काही 30ला होईल, काही 31ला होईल, अशा पद्धतीचं हे वातावरण असणार आहे. पण त्याच्यामध्ये कोणता भाग सोडला जाईल असं काही नाही. पण विशेषतः विदर्भामध्ये हा जास्त त्याचा परिणाम जाणवणार आहे. आणि खरं तर खानदेश किंवा उत्तर महाराष्ट्राबद्दल मी साशंक असलो तरी मध्य प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी ह्या वातावरण नसल्यामुळं त्याही ठिकाणी तुम्हाला सांगतो अवकाळी पाऊस, विजा, वारा, गाऱ्याची शक्यता आहेच. बरं. समजला का? त्यामुळं तुम्ही जर सुरुवात केली जळगाव, धुळे, नंदुरबारपासून नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातल्या दक्षिण मराठवाड्यामधली जेवढी जिल्हे आहेत, बीडपासून सुरुवात केली तर बीड, हिंगोली, धाराशिव या ठिकाणी पाऊस आणि गारपिटीची शक्यता नक्कीच आहे. आता सर तुम्ही विदर्भाचा उल्लेख केला आणि हवामान विभागानं देखील उद्या विदर्भातल्या म्हणजे त्यातल्या त्या चंद्रपूरपासून जे काही आपलं पूर्व विदर्भाचा बेल्ट आहे, नागपूरसह किंवा वर्धा असेल, तर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता उद्या व्यक्त केलेली आहे. बरोबर आहे. तर मग तर इतर जिल्ह्यांमध्ये तशी शक्यता त्या अंदाजामध्ये दिलेली दिसत नाही आणि तुम्ही सांगता की इतर जिल्ह्यांमध्ये देखील शक्यता संभवते. तर मग हवामान विभाग अंदाज देताना असं का करतं की म्हणजे एकीकडे जर शक्यता दिसत असलं तर गारपिटीचा अंदाज दिसत नाही आणि काही जिल्ह्यांमध्ये मात्र अंदाज आहे. आता तुम्ही विदर्भाचा विषय काढला आणि ठराविक तारखेबद्दल ह्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असं हवामान खातं म्हणत आहे. बरोबर. बरं, तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये जर इशारे दिलेले आहेत तर 31 मार्चपर्यंत की जिथे सुरुवातीला अमरावती, अकोला, बुलढाणा हा भाग नव्हता. बरोबर. पण तुम्ही 31 मार्चला पाहिलं तर त्या ठिकाणी इशारे दिलेले आहेत आणि अवकाळी पावसामध्ये जे इशारे आहेत की तुम्हाला गडगडी स्वरूपाचा पाऊस आणि वातावरण हे तुमची कन्व्हेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी ज्याला मराठीत आपण म्हणतो उष्णता संवहनी प्रकारचा पाऊस, यामध्ये नक्कीच क्युम्युलोनिंबस क्लाउडची निर्मिती आणि ज्या पद्धतीची प्रणाली आहे, आता प्रणाली काय हा थोडा वेगळा विषय आहे, त्या प्रणालीनुसार विजा आणि गडगडी पावसाबरोबर त्या ठिकाणी पण इतर दिवशी जसं तुम्ही 29बद्दल बोलताय पण 31ला वगैरे ह्या जिल्ह्यातही शक्यता आहे. म्हणजे सुरुवातीला जसं छत्तीसगडमध्ये आहे म्हणून भंडारा, गोंदिया, गडचिरोली असं म्हटलेलं आहे आणि हा जो साऊथकडचा बेल्ट आहे त्याच्यामध्ये विदर्भातले फक्त चंद्रपूर आणि यवतमाळ की जे नांदेड परभणीला लागून आहे त्या ठिकाणी 29ला त्यांनी सांगितलेले आहे. पण मग उर्वरित जिल्ह्यामध्ये तारखा बदलवून त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता, कारण हा अंदाज आहे, गारपिटीची शक्यता नक्कीच आहे, तीही 3 एप्रिलपर्यंत आहे. पण 31 मार्चपर्यंत त्याची विशेषतः तीव्रता अधिक जाणवते. बघूया थोड्या दिवसात काय होईल ते. आणि अशा पद्धतीने विदर्भात तर आहेच आहे, पण मध्य महाराष्ट्रात आहे आणि कोकणात एक दिवस आहे 30 मार्चला सोमवारी, लक्षात ठेवा. म्हणजे मुंबईसह तुम्ही आणि खाली तरी कोकणातला हा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग हा 30च्या व्यतिरिक्त सुद्धा त्या ठिकाणी काल त्या ठिकाणी थोडाफार पाऊस आणि गाराचा काहीतरी प्रभाव तिथं जाणवलेला आहे. आता सर गारपिटीच्या अनुषंगाने आपण थोडंसं मागं जाऊया की मागच्या मुलाखतीमध्ये किंवा त्यावेळेस देखील हवामान विभागानं कुठल्याच जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता दिली नव्हती. आपली जेव्हा मुलाखत झाली ज्या तारखेला झाली तेव्हा देखील तुम्ही सांगितलं होतं की गारपीट होऊ शकते कारण हे दिवस तसे गारपिटीचे असतात, परंतु असा अंदाज आपण त्यावेळी पण स्ट्रॉंगली दिला नव्हता जसं आत्ता दिलाय. तर मग नेमकं असे कोणते वातावरणीय घटक असतात किंवा असे बदल असतात की ज्यामुळे गारपिटीची शक्यता काही वेळेला आधी व्यक्त केली जाते आणि काही वेळेला म्हणजे ते 2-3 तास अगोदर अगदी तोपर्यंत कळत नाही गारपीट होऊ शकते म्हणून, असं नेमकं काय घडतं वातावरणामध्ये? बरोबर आहे, फार चांगला प्रश्न आहे. तुम्ही मागच्या मुलाखती जर आपण पाहिलं तर 17, 18, 19, 20, 22पर्यंत सांगितलं होतं आणि त्यानंतर 22 ते 26, 27पर्यंत सुद्धा आपण तो वातावरण सांगितलेलं होतं. बरोबर. त्यावेळची जी प्रणाली होती त्याला म्हणतात विंड डिस्कंटिन्युटी, म्हणजे वारा खंडितता प्रणाली त्यावेळेस होते. दोन्ही ठिकाणी उच्च दाबाचे क्षेत्र आणि अँटी सायक्लोन घटाकाटाच्या दिशेने वारे ह्या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात होते आणि मध्यभागी त्या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचा ट्रफ किंवा आज तिथं होता. ही त्यावेळची स्थिती होती. बरोबर. आणि आज तुम्हाला त्यावेळेस भारतीय हवामान खात्यानं ही व्यक्त केलं नव्हतं की या ठिकाणी गारपिटीची वातावरण अवकाळी स्वरूपाचं आहे पण विशेषतः त्या ठिकाणी जाणवलेली नव्हती कारण ती प्रणाली त्याला साजेशी होती. पण आज जी प्रणाली आहे
की ज्यामुळं 29 तारखे, तसं तर काल 27-28 झालेली आहे, पण 29 ते 31 मार्च हे 3 दिवस विशेषतः अधिक तीव्रतेची गारपीट का जाणवते ते लक्षात घ्या. मराठवाड्यापासून आपला जो मराठवाड्यापासून तर कर्नाटकाची किनारपट्टी, कर्नाटक राज्य तुम्ही फार शेवटपर्यंत आला, कर्नाटकाची किनारपट्टी या ठिकाणी हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. विशेषतः व्यवस्थित समजून घ्या. आणि हे हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र नॉर्थ इंटिरियर कर्नाटका म्हणजे आपला बेळगाव किंवा आपल्या ह्या भागातून ते असं लागून त्या किनारपट्टीपर्यंत गेलेलं आहे. आणि उजव्या बाजूला अरबी समुद्रामध्ये प्रत्यावर्ती वारे म्हणजे घड्याळ काट्या दिशा वारे फार मोठं अँटी सायक्लोन म्हणजे त्या ठिकाणी हवेचा उच्च दाब आहे. बरं. पण बंगालच्या उपसागरामध्ये असं अँटी सायक्लोन तीव्रतेचं नाही आहे, म्हणजे विंड डिस्कंटिन्युटी प्रणाली त्याला साजेशी नाही आहे. मग नेमकं काय आहे तर जे अरबी समुद्रातून वारे गुजरात राजस्थानमधून महाराष्ट्रावर अशी उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात, याचा वेग जास्त आहे. बरं. आणि हा वेग का वाढला की नेहमीप्रमाणे वाहणारे वेस्टर्ली ज्याला आम्ही पश्चिमी वारे म्हणतो की जे पाकिस्तानपासून पंजाब हरियाणा इकडनं पार तुमच्या नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे पूर्वोत्तर राज्यापर्यंत वाहता, याचा वेग अधिक आहे. आणि ह्या वेग आणि अरबी समुद्रातून येणारे वारे पाण्याची वाफ घेऊन येणारे वारे बरोबर त्याला अधिक वेग देऊन उत्तरेकडून दक्षिणेकडे ते महाराष्ट्रात येत आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग मी म्हटलं बंगालच्या उपसागरामध्ये आज उच्च दाबाचं क्षेत्र जरी नसलं की दक्षिणेकडच्या अक्षरवृत्तावर बंगालच्या उपसागरातून नेहमी येणारे ईस्टर्ली म्हणतो आम्ही ज्याला पूर्वीय वारे, ह्या पूर्वीय वाऱ्याला सुद्धा अधिक वेग सध्या आहे. आणि हे वारे तिकडनं आल्यानंतर अरबी समुद्रामध्ये उच्च दाब असल्यामुळं ते अरबी समुद्रात सरळ निघून जात नाही, ते 90 अंशातून बरोबर महाराष्ट्रात घुसले आहेत. अच्छा. म्हणजे बंगालच्या उपसागरातून 90 अंशातून ते महाराष्ट्रात घुसत आहे. आणि अरबी समुद्र इथून येणारे वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहे की ज्याला वेस्टर्ली किंवा पश्चिमी वारे त्याला साथ देत आहे. या दोघांचा कन्फ्लुएन्स म्हणजे मिलाप इथं महाराष्ट्रात होतो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापासून तर किंवा त्याच्या असा तिरपा ईशान्य टू वायव्य असा कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं ह्या पाण्याची वाफ घेऊन आलेले वारे एक उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि एक दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा पद्धतीने यांचा मिलाप झाल्यामुळं ही जी पाण्याची वाफ आहे ही उष्णतेने ह्या कालावधीमध्ये उंचावर जाते आणि त्यामुळं या ठिकाणी क्युम्युलोनिंबस क्लाउड किंवा त्या पद्धतीचे क्लाउड तयार होऊन गारपिटीची शक्यता अधिक वाढलेली आहे. कारण याच्यामध्ये पाण्याची वाफ अधिक आहे. थोडक्यात पश्चिमी वाऱ्याला वेग अधिक आहे आणि पूर्वीय वाऱ्याला दक्षिण अधिक वेग आहे. हे त्याला गारपीट होण्याला किंवा पाण्याची वाफ अधिक होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जोडून आल्यामुळं विशेषतः हे वातावरण तुम्हाला 31 मार्चपर्यंत आहेच आहेत, पुढचे 3 दिवस पण आहे. बरोबर. आणि हेच एकमेव कारण आहे की ज्यामुळं सध्या तुम्हाला गारपिटीची शक्यता महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल म्हणतोय आम्ही. बरं. ओव्हरऑल म्हणजे काय एक 36 जिल्ह्यामध्ये होणार असं नाही, कुठेही होऊ शकते. तुम्ही म्हणाला आम्हाला नागपूर सांगितलं नाही, पण नागपूरमध्येच झाली. त्यामुळं कोणाला सोडायचं आणि कोणाला घ्यायचं असं नाही आहे. पण त्यातही असं बघूया की जालना, संभाजीनगर ह्या ठिकाणी भाग किंवा जळगावचा भागसुद्धा, पण जळगावला वरून प्रेशर आहे, प्रेरित परिणाम मध्य प्रदेशचा आहे. त्यामुळे एक 2-3 जिल्हे जर सोडले तर बाकीचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहेच. अच्छा. म्हणजे थोडं जागरूकतेचा इशारा आहे हा. मग त्यामुळं अवकाळी पावसाबरोबर गारपीट होण्याची, म्हणून शेतकऱ्याला काढणीच्या काळामध्ये हा संदेश जाणं गरजेचं आहे, विशेषतः गारपिटीबद्दल. आणि बघूया 4-6 दिवसामध्ये काय काय कुठं घडतं आहे. ऑलरेडी गारपिटीला सुरुवात झालेली आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीचं वातावरण ही प्रणाली असल्यामुळंच भारतीय हवामान खात्यानं येत्या 5-6 दिवसामध्ये भाग बदलत, जिल्हा बदलत, पण गारपिटीची शक्यता नक्कीच आहे. आणि त्याला एकमेव कारण जरी मी एवढं सविस्तर सांगितलं, पश्चिमी वारे आणि पूर्वीय वारे यांचा अतिवेग हेच कारण आहे. बरोबर. आता सर, जेव्हा आपण गारपिटीबद्दल बोलतो तर तेव्हा मुख्यतः जे फळबाग आहेत त्यातलं त्यात आपलं द्राक्ष असतील किंवा इतर फळबाग आहेत, हे शेतकऱ्यांची चिंता जास्त वाढते. आता आपल्या चर्चेतून असं व्हायला नको की आता आपण पुढच्या 4-5 दिवस आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज सांगतो, तर
हे जे काही आपले फळबागा उत्पादक आहेत किंवा द्राक्ष उत्पादक आहेत त्यातल्या त्यात की कारण खर्च मोठा आणि नंतर परत अशा गारपिटीच्या अंदाजामधून भाव पण पाडले जातात, तर या आपल्या द्राक्ष उत्पादकांनी फळबाग उत्पादकांनी हा अंदाज नेमका कसा घ्यायचा आता? या ठिकाणी तुम्हाला सांगतो, द्राक्ष उत्पादक आणि द्राक्ष हे एक फळबागाचं जे पीक आहे ते सेन्सिटिव्ह आहे गारपिटीला. तसे बाकीचे पिकं पण आहे, पण त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये त्याच्या गारपिटीच्या मुळं होणाऱ्या द्राक्ष बागाच्या नुकसानीपेक्षा व्यापारी लोक जो अधिक फायदा उचलला जातो त्याच्यामध्ये, तसे त्यांना निमित्तच हवं असतं. हवामान खात्याने हे सांगितलेलं आहे. बरोबर. समजलं की त्यांना त्यांची जी सौदा चालतो त्या सौदामध्ये काहीतरी भांडवल लागतंय. अहो इतके ते सांगितलं 5 दिवस गारपीट होणार आहे, त्याचं भांडवल केलं जातं. म्हणजे तिथं 100% सगळ्याच जिल्ह्यामध्ये आणि सगळ्याच गावांमध्ये गारपीट होणार आहे का? असं नाही. समजलं का? आणि ती काय आहे, तुम्हाला 6 दिवस म्हणजे 6 दिवस गुणिले 24 तास अशी गारपीट होणार आहे का? नाही. पण या ठिकाणी व्यापारी याचाही त्याचा भाव करून तो त्यांच्या व्यवहाराचा भाग आहे. आता प्रश्न तुमचा असा आहे की शेतकऱ्यांनी काय जागरूक राहावं. ज्या ठिकाणी हे बघा, फक्त मी जास्ती ज्या ठिकाणी होणार आहे, जिथं झाली तिथं काय करू शकत नाही. बरोबर. पण गारपिटीत जसं मी सांगितलं की होमोजेन व्यापक पद्धतीने सगळीकडेच होणार आहे असं काही नाही आहे. पण त्यांना त्यातलं मी जसं या तारखा सांगितल्या, या तारखेच्या आत, आता तारीख तर ही नाही आहे, पण शक्यतो जो ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच बाग खाली करता येतील. तर शक्यता आहे की ज्यांचे ऑलरेडी सौदे आहेत त्यांनी काळजीपूर्वक, आणि ज्या बागायतदार शेतकऱ्यांकडे जरी पर्सेंटेज कमी असलं तर त्यांच्याकडं द्राक्षाच्या बागेवर रूपटॉप कवर आहे. म्हणजे त्याच्यामुळे ऑलरेडी बागेवर त्यांच्याकडे कवर आहे, ती सिस्टम आहे. ते टाकल्यामुळं त्यांनी ह्या 6 दिवसामध्ये, विशेषतः येत्या 3 दिवसामध्ये जागरूक असून रूपटॉप कवर आपलं साजेसं तयारच ठेवायचं म्हणजे तुमची द्राक्षबाग झाकली जाईल. हेच एवढंच करू शकतात ते. समजलं का? तसे मी तुम्हाला सांगितलं, नाशिक जिल्हा म्हणजे द्राक्षाचा भाग जिथं आहे, खाली सांगली जिल्ह्यात आहे किंवा नगर जिल्ह्यात आहे किंवा इकडे सोलापूर भागातही काय तसं द्राक्षाचं प्रमाण जरी असलं त्या ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं प्रमाण कमी दिसतं, पण MP आणि गुजरातचा इफेक्ट तिथे जाणवतो. अच्छा. पण विशेषतः गारपिटीला जसं मी सांगितलं, दक्षिण महाराष्ट्रामध्ये ही की जे जिल्हे तुमच्या सिंधुदुर्ग, कोल्हापूरपासून सांगली, सातारा या ठिकाणी धाराशिवपर्यंत आहे, या ठिकाणी शक्यता आहे. जे आहे ते आहे. नाही सांगितलं तरी ते काहीतरी निमित्त काढून व्यापारी तुम्हाला शेतकऱ्यांना घाबरवतातच. मग जी फॅक्ट आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये एका ठराविक घटकासाठी समजा आपण, पण तुम्ही तो अंदाज कसं काय झाकून ठेवू शकताय? त्याची प्रचिती घेतली. ज्या माणसाने सांगितलं त्याने प्रणिधान, समजा भारतीय हवामान व्यतिरिक्त तुम्ही जर कोणाला विचारतं त्याला प्रणाली विचारा, कोणतं कारण आहे की ज्याच्यामुळे गारपीट होणार आहे, त्याला ती सांगता आली पाहिजे. तसं तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. बरोबर. आता सर याला जोडूनच एक प्रश्न आहे गारपिटी संदर्भातलं, तुमचं उत्तर नंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. की आता गारपिटीचा अंदाज आहे, बरोबर आहे. आता द्राक्ष बागा उभ्या आहेत किंवा कुठलं आपलं पीक उभं आहे, आता द्राक्ष बागा उभ्या आहेत, ते लगेच काढणं शक्य नाही. ज्या शेतकऱ्यांना त्याला आपण काही करू शकत नाही. त्यातलं एकच करू शकतो आपण की आपल्या भागामध्ये गारपीट होणार आहे का, म्हणजे जर व्यापारी भाव पाडत असतील तर शेतकरी आपल्या गावामध्ये गारपिटीची शक्यता आहे का, आपल्या तालुक्यामध्ये शक्यता आहे. कारण जिल्ह्यात तर तुम्ही जर सांगितलं सगळ्या जिल्ह्यात सगळीकडे होणार नाही जरी अंदाज दिला तरी पण, तर असा अंदाज शेतकऱ्यांना कळेल का की बाबा माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या मंडळामध्ये गारपिटीची शक्यता आहे का, माझ्या भागात आहे का, आणि जर असं काही अंदाज कळत असेल तर तो कुठं बघायचा? आता ह्या ठिकाणी खरं तर अंदाज हा 3 ते 6 तास अगोदर रडारवरनं कळतो. तर रडारवर तुमची पाण्याची वॉटर व्हेपर किती आहे, त्या वाऱ्याची दिशा किंवा हे बाकीचे त्याचा जोडणीसाठी असणारे आवश्यक हवामान घटकाचे जे पॅरामीटर्स घटक आहे त्याचाही विचार करावा लागतो. वाऱ्याचा वेग, हवेचा दाब, कमाल किमान तापमान, ह्युमिडिटीची. आता ह्युमिडिटी पहाटे वेगळी असते, दुपारी वेगळी असते, संध्याकाळी. त्याचं व्हेरिएशन, त्याची त्यांना लिंकिंग जोडता आली पाहिजे. आणि तुमच्या भागामध्ये, तुमच्या गावामध्ये रडारवरून दिसणारी किती उच्च हवेची वाफ त्या रडारवर दिसते, किंवा सॅटेलाईटवरून तुम्हाला सॅटेलाईटचा आधार घ्यावा लागतो. त्यावेळेस नेमकी ढगाची निर्मिती किती आहे आणि कोणत्या प्रकारचे ढग आहेत. अच्छा. म्हणून तर द्राक्ष बागायतदारांनी नुसतेच काहीतरी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन लावलेत आणि त्याला प्रोग्राम ठेवला, असं झालं म्हणजे असं होणार, पाऊस होणार असं दिलेलं आहे. पण सेन्सर एक जरी फेल झाला किंवा सेन्सर जर तुमचे समजा प्रमाणित नसतील तर ते नुसते रिडिंगच देत आहेत,
आणि तुम्हाला आउटपुटमध्ये म्हणून तर तो भाग विशेषतः जास्त प्रसारित झाला नाही. शेतकऱ्यांनी ते जाणून त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ॲटोमॅटिक वेदर स्टेशन बसून नुसतंच आम्हाला 100% फायदा नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांनी बसवलं. काय फार मोठा विषय नाही आहे तो. म्हणून तुम्हाला सांगतो याच्यामध्ये भारतीय हवामान खात्याच्या साईटमध्ये सुद्धा हे सांगितलं जातं. तुम्ही बघा प्रत्येक 6-7 तासात किंवा ॲग्रोमेट ॲडवायझरीमध्ये ते सांगितलं जातं कुठं पाऊस होणार काय. पण विशेषतः गारपिटीबद्दल जर तुम्ही म्हणत असाल 24 तास 48 तास 72 तासामध्ये ज्या त्यामध्ये तुम्ही माझ्या गावात माझ्या तालुक्यामध्ये तिथं नेमकं होईल का. जर तुमचा एरिया त्याच्यामध्ये असेल तर गारपिटीची शक्यता आहे. होईलच असं नाही आहे, कारण हा अंदाज आहे. नाही नाही आम्हाला सांगा होईलच की नाही. आता या प्रश्नाला काय उत्तर देणार शेतकऱ्यांनी. जावे ज्याच्या वंशात यावा कळे. हवामान तज्ज्ञाच्या काय अडचणी त्यांना काय माहिती आहे. असतं तर नक्कीच त्यांनी सांगितलं असतं ना. हा तालुका, ही गावं किंवा हे अक्षरवृत्तापासून हे अक्षरवृत्तापर्यंत, समजला का. त्यामुळं ते ह्या विषयाला अजून तोंड फुटलेलं नाही आहे की आम्हाला तालुका गाव पातळीवर सांगावं गारपीट होईल का. ठीक आहे, मग तेवढं आपल्याकडे रडारचं नेटवर्क नाही आहे ना. अच्छा. एक मुंबईला, एक नागपूरला, एक गोव्याला आहे असं नेटवर्क. मग गव्हर्नमेंटने बसवलं नेटवर्क, तर तुम्हाला केवळ गारपिटीसाठी तुम्हाला रडार बसवलं तरी तुम्हाला सांगते ते रडारच पाहिजे असं काही नाही. आज तुम्हाला कसं 3 ते 6 दिवसाचं तुम्हाला गारपिटीची शक्यता आणि अवकाळी पावसाचं का सांगितलं. तुम्हाला रडारची अडचण नाही, कारण बाकीच्या प्रणालीचा अभ्यास करूनच तुम्हाला आज सांगता आलेला आहे. बरोबर 29-30-31 बघा ना तुम्ही काय होतं आहे की जी प्रणाली सांगितली ती त्याला लागू होते का. बघूया आपण काय कुठं नक्कीच कुठंतरी गारपीट होण्याची शक्यता आहे. म्हणून तर हा अंदाज व्यक्त झालेला आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं. आता तुम्ही पावसाचं सांगितलं, एक शेवटचा पाऊस आणि गारपिटीच्या अनुषंगाने की तर तुम्ही त्याचं उत्तर दिलेलंच आहे. तर शेतकऱ्यांनी मुख्यतः पुढचे किती दिवस आता ह्या अंदाजाकडे किंवा पाऊस आणि गारपिटीच्या अंदाजाकडे त्या अनुषंगाने थोडंसं काळजीपूर्वक पाहावं. किती दिवस अंदाज आहे तुम्हाला. जसं मी सांगितलं 3 एप्रिलपर्यंत आहे हा अंदाज. अच्छा, 3 एप्रिलपर्यंत. त्याच्यामध्ये मला अजून फोडून सांगायचं गारपीट आहे, पाऊस होणार आहे. याचा अर्थ मी तुम्हाला 16-17 जो अंदाज सांगत होतो त्यावेळी काही ठिकाणी कुठं गडगाटी पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी गारपीट झालेली. पण आज आपली मुलाखत होते आणि पुढच्या 5 दिवसात तो बोलतोय म्हणून तीव्रता अधिक आहे असा अर्थ काढू नये. समजला का. फक्त जागरूक म्हणजे बाकीच्या व्यवस्थेने म्हणजे द्राक्षे किंवा या इतर फळबागा सोडून काढणीची कामं तर तुम्ही थांबवू शकत नाही. विशेषतः गहू हरभरा आहे. गहू हरभऱ्याला तर तुम्ही काही तासामध्ये तुमची रास्ते तयार करू शकतात. पण कांदा काढणीचे जे आहे, ज्यांच्याकडे कांद्याची चाळ आहे त्यांना चाळीमध्ये टाकू शकतात. पण इतरांची जी सोय नसेल तर त्यांना निदान झाकपाकीची व्यवस्था केली तर तुम्ही त्यांचं कांदा काढणे हा प्रकार चालू ठेवू शकतात तुम्ही. पण त्याच्यामध्ये असं आहे, जर समजा तुमचा पाऊस आणि गारपीट पाऊस जरी झाला, कांद्याच्या कोंबात जरी पाणी गेलं तरी तो कांदा टिकवणीला मार खातो. आता हे प्रत्येक ॲग्रोनॉमी ही त्या अडचणी पुन्हा वेगवेगळ्या आहेत. बरोबर. मग शेतकरी काय म्हणतो, कमीत कमी कांदा कापून मला तो झाकता तरी आला पाहिजे. समजलं का. आणि शेतकऱ्याला तसा अंदाज येतो. शेजारी पाजारी गावामध्ये कुठं पाऊस झाला, गारपीट झाली तर त्या पद्धतीने तो आहे तेवढंच माल काढून तो झाकून ठेवू शकतो. सगळं एखादं क्षेत्र जास्त आहे तो सगळं तर नाही करू शकत. आणि ह्या वातावरणामध्ये ह्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी घडतात हेही तज्ज्ञ शेतकऱ्याला माहिती आहे. सिनियर अनुभवी शेतकऱ्याला गोष्टी माहिती आहेत. बरोबर. समजलं का. मग आता 6 दिवस गारपीट आणि पाऊस म्हणजे आता मी एकदम डोक्यात हात लावून बसायचा का नाही. त्यातल्या त्यात काय नियोजनाला थोडी मदत होईल काढणीला पिकाच्या, हाच या अंदाजाचा अर्थ आहे. अच्छा. मग अंदाज सांगायचाच नाही का, गप्प बसायचं का. जी शक्यता आहे ती प्रणाली सांगायचं काम आहे. बरोबर. मग त्यातून त्यात नियोजनाला काही मदत होईल का, हाच हवामान खाते किंवा अंदाजाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा हीच अंदाज सांगण्यामागची अपेक्षा, दुसरं काय असणार आहे. अगदी बरोबर. आता सर थोडंसं आपण आता पाऊस आणि गारपिटीचं थोडंसं तापमानाबद्दल देखील बोलूयात. काही भागांमध्ये सध्या तापमान वाढताना दिसलं. 40 पुन्हा तापमानानं काही भागांमध्ये पार केलेली आहे. अजूनही ढगाळ हवामान आणि जे काही पावसाचं वातावरण आहे त्यामुळं काही अनेक ठिकाणी आपल्याला तापमान तसं कमीच दिसतंय. तर कडक उन्हाळा आपण ज्याला म्हणतो, तो कडक उन्हाळा एप्रिलमध्ये जाणवेल का पुन्हा एप्रिलमध्ये अशा काही घडामोडी घडू शकतात. हे बघा, तुम्हाला मी 3 एप्रिलपर्यंत सांगितलं. मग त्याच्यानंतर तर तुमचा प्रश्न विचारला 4 एप्रिलच्या पुढं काय असा प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न नाही आहे तुमचा, पण मी बोलतो कारण तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर मला यायचं आहे.
त्यानंतर सुद्धा ज्यावेळेस प्रणाल्या ह्या 7 दिवसाच्या लघु पल्ल्यातल्या असतात त्या सांगण्यामध्ये माझ्या असे अचूकता अधिक असते, म्हणून तर गारपिटीचा आम्ही आत्ता बोललो. बरोबर. 2-3 एप्रिलनंतर पुढचाही अंदाज आम्हाला सांगता येईल. पण तुमचा प्रश्न आहे कडक उन्हाळा कधी चालू होईल. आत्ता सध्या जसं मागच्याही मला कधी सांगितलं की ह्या तारखेपासून तुम्हाला दुपारचं 3चं कमाल तापमान हे कमी कमी होत जाणार आहे. कारण जसं आपल्याला 10 मार्चपर्यंत खूप जाणवलं आहे, 11 मार्चपासून तर ते जाणवलेलं नाही आहे. आणि हे तुम्हाला तापमान तुम्हाला 11 मार्चपासून सुरू झालेलं कमी, सरासरीपेक्षा कमी, काही भागामध्ये सरासरी इतकंच. दुपारचं कमाल 3चं तापमान हे जवळजवळ 17 एप्रिलपर्यंत जाणवणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आज किती तारीख आहे बघा, 28. आज शनिवार आहे, बरोबर. 28, 29, 30, 31 आणि पुढचे 17, म्हणजे जवळजवळ 3 आठवडे आत्ता वातावरण असंच असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, दुपारचं कमाल तापमान हे सरासरी इतकं किंवा खाली असणार आहे. बरं. म्हणजे थोडक्यात 17 एप्रिल म्हणजे तुम्हाला, मला असं वाटतं ती कोणती अमावस्या आहे, त्या अमावस्यानंतर चैत्री अमावस्या आहे काय ती 17 एप्रिलला, आणि त्यानंतर वैशाख महिना चालू होतो. तिथून पुढं मात्र कमाल तापमान, उन्हाची ताप, उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात ही 18 एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. अच्छा. मग तिथून पुढं मग अधिक काय वातावरण त्याच्यामध्ये काय मिक्स आहे त्यावेळेस नंतर बोलतो. हे झालं मी 17 एप्रिलपर्यंत बोलतोय की कमाल तापमान तुम्हाला कमी जाणवेल. पण पहाटेचं किमान तापमान हे सरासरीपेक्षा सध्या 2 ते 3 डिग्री अधिक असल्यामुळं संपूर्ण कोकण आणि संपूर्ण मध्य महाराष्ट्र, खांदे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागापर्यंत रात्रीचा उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारचं तापमान जरी कमी जाणवत असले पण रात्रीचा उकाडा अधिक जाणवत आहे, कारण त्याला पहाटेचं जे तापमान आहे ते साथ देत नाही आहे. म्हणजेच काय, जेवढं त्या दिवशी ज्या ठिकाणचं जेवढं असायला हवं त्यापेक्षा ते अधिक असल्यामुळं किमान तापमानातल्या वाढीमुळं रात्रीचा उकाडा या ठिकाणी आता सध्या सगळीच लोक अनुभवत आहेत. उन्हाळा आहे, तापमान किमान कमाल तापमान अतिताप आणि हुश आणि एवढं हे नाही आहे, पण रात्रीचा उकाडा जाणवत आहे. कारण हे तापमान मात्र उकाडा कमी करण्यास साथ देत नाही, ते सरासरीपेक्षा अधिक आहे पहाटेच्या 5चं किमान तापमान. म्हणून या गोष्टी, तापमान हा प्रश्न विचारला म्हणून कमाल तापमानाबरोबर रात्रीचा उकाडा किंवा किमान तापमानाचाही उल्लेख मी जाता या ठिकाणी केला आहे. आता सर, तापमानाचं झालं, पाऊस गारपिटीचं झालं, आता पुन्हा एक चर्चेचा विषय तो म्हणजे एल निनोचा. तर मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही सांगितलं होतं, तो अंदाज आमच्यापर्यंत पोहोचलेलाच आहे. तर आतापर्यंत काही त्यानंतर पुन्हा काही एल निनोच्या बाबतीमध्ये काही घडामोडी, काही अपडेट पुढं आला आहे का? त्याच्यामध्ये काही आणखीन एल निनो पुन्हा धनबाजूने काही सरकताना दिसतोय का? काय अंदाज आले नेमके पुढे? एल निनोचं उत्तर देण्यापूर्वी मी सांगून, सध्या आज अजूनही ला निना आहे, कमकुवत आहे. आणि त्याची पायरी शेवटची संपलेली आणि तो आता तटस्थतेकडे जात आहे. आणि तटस्थतेकडनं तो हळूहळू एल निनोकडे जाणार आहे. म्हणजे इव्हॉल्विंग एल निनो म्हणजे विकसित पावणारा एल निनो सध्या आहे. बरं. मग ह्या वर्षी एल जसं मागं सांगितलं, मागच्या मुलाखतीत सांगितलं 100% आहे, 80% आहे, म्हणजे एल निनो येणारच आहे. बरं. फक्त तुम्ही मागच्या मुलाखतीनंतर लगेच हा प्रश्न विचारला म्हणून सांगतो. एल निनो तर आहेच आहे, पण मग तो कदाचित एल निनो हा अधिक तीव्रतेचा आहे का काय, म्हणजे सुपर एल निनो आहे का काय, याचीच खरी उत्सुकता असून त्याचं उत्तर हे आपल्याला साधारण 15-16 एप्रिलला हवामान खात्याचा ज्यावेळेस दीर्घ पल्ल्याचा अंदाज येईल त्याच्यातनं बऱ्यापैकी उलगडा होईल. अच्छा. सुपर एल निनो म्हणजे तुमच्या प्रशांत महासागरावरील विषुववृत्तावर असलेले तापमान सरासरीपेक्षा आज किती आहे हो? आज ते 0.1, 0.2 असं आहे. आणि ज्यावेळेस ते 0.5च्या पुढं जातं, 0.5 आलं त्याच्यापेक्षा अधिक आलं म्हणजे एल निनो चालू झाला. अच्छा. बरोबर. आता 0.5 म्हणजे किती झालं हो? अर्धा डिग्री फक्त. अर्धा डिग्री तापमान समुद्राच्या पाण्याचं वाढलं तिथून पुढे एल निनोचा अंदाज दिला जातो. मग अर्धा डिग्री का 1 डिग्री आहे का 1.5 डिग्री आहे किंवा 2 डिग्री आहे का 2.5 डिग्री आहे? 2.5 डिग्री म्हणजे सुपर एल निनो. अच्छा. 100% दुष्काळ आणि काहीच नाही. कोणत्याच पावसाळी प्रणालीसाठी हे तापमान किंवा एल निनोमध्ये ह्या गोष्टी घडून येत नाहीत. बरं.
कधी कधी एलिनोमध्ये सुपर एलिनो कधी कधी तुम्हाला मान्सून आला रे इथपर्यंत आले वारे आहेत, पण कमकुवत पाऊस होत नाही आहे. म्हणून सांगताना मी आता एवढंच सांगेल, एलिनो तो येणारच आहे, पण त्याची तीव्रता काय असणार आहे, साधा एलिनो आहे की मोठा आहे का काय आहे, अशा पद्धतीचं उत्तर आपण पुढच्या मुलाखतीमध्ये नक्कीच या विषयावर आपल्याला पाडता येईल. आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांना ठामपणे आम्हाला सांगता येईल असं असं होणार आहे. आणि तसं हे बघा, दरवर्षी ज्यावेळी भारतीय हवामान खात्याचा अंदाज येतो ना, तर शेतकऱ्यांना सवय झाली, जनतेला सवय झालेली आहे, काही सरासरी इतका पाऊस आहे, पाऊस होणार आहे, सरासरी हे सवय झालेली आहे. पण हे वर्ष आहे, आम्ही आत्तापासून सांगतो आहे की पाऊस होण्याची शक्यता कमी आहे, एलिनो आहे, काही ठिकाणी ड्राऊट येण्याची शक्यता आहे. आणि त्याचं ठाम उत्तर मात्र म्हणजे इतर वर्षांपेक्षा नेहमी तुम्ही जो अंदाज ऐकत आहे त्यापेक्षा वेगळं वर्ष आहे की 2026चा मान्सून हा इतर मान्सूनपासून वेगळा आहे. बघूया त्याचं नेमकं, तो फक्त त्याची तीव्रता काय आहे एवढंच बघायचं आहे. म्हणजेच गोष्टी आलबेल नाही आहे, थोडं संशयी वातावरण सध्या आहे, एवढंच शेतकऱ्यांनी यातून संदेश घ्यायचा. घोडं मैदान जवळच आहे, आपण बघूया 15-16 एप्रिलला काय त्याच्यावर काय त्याचा प्रकाश काय टाकता येईल, काय सांगता येईल. तो दीर्घ पल्ल्याचा अंदाज बघून आपल्याला नक्कीच त्यावर भाष्य करता येईल. आज मात्र एलिनो आपण एवढंच बोलू शकतो. सरांची मुलाखत घेण्यामागचा एक उद्देश तोच होता की आता पाऊस आणि गारपिटीचा अंदाज देण्यात आला, गारपिटीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. तर नेमकं हेच जाणून घ्यायचं होतं की नेमकं सगळीकडेच गारपीट होणार आहे का. आपण सगळेजण आता धास्तावलो की गारपीट होऊ शकते, कोणत्या भागात होऊ शकते. तर सरांनी त्याचं उत्तर दिलं की जरी जिल्ह्याला अंदाज दिला असला तरी तो संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार नाही आहे, काही पॉकेट्समध्ये तो होऊ शकतो. स्थानिक वातावरणे जे काही प्रणाल्या तयार होतील त्यासाठी विविध घटक असतात, ते घटक मिळून आले तर गारपीट होऊ शकते. तसंच एलिनोच्या बाबतीत देखील आहे की आपल्याला सरांनी सांगितलं की भारतीय हवामान विभाग जेव्हा आपला पहिला अंदाज 15-16 एप्रिलच्या दरम्यान देईल तर त्यावेळेस आपण पुन्हा सरांची अशीच मुलाखत घेऊयात. धन्यवाद सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि हा जो काही एक संभ्रम तयार होता सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये की नेमकं गारपीट सगळीकडेच होणार आहे का, नेमकं काय होऊ शकतं, तुम्ही अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सगळे मुद्दे उलगडून सांगितले, त्याबद्दल धन्यवाद.